नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती दहिवाळ, ओझोन प्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ॲज अ कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. मला सांगा, प्रेग्नन्सीमध्ये तुमचा बीपी कमी येतो का? ओपीडीमध्ये खूप साऱ्या प्रेग्नंट लेडीज येतात. त्या सांगतात की त्यांना उठताना बसताना डोळ्यासमोर अंधार येतो, चक्कर येते, विकनेस जाणवतो, खूप घाम येतो आणि अशा वेळेस जेव्हा त्या बीपी चेक करतात तेव्हा त्यांचा बीपी खूप कमी असतो. डोंट पॅनिक, इट्स व्हेरी कॉमन इन प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमधील हार्मोन प्रोजेस्ट्रॉनमुळे तुमचा प्रेग्नन्सीमधला बीपी हा प्रेग्नन्सीच्या आधीच्या बीपीपेक्षा कमी असणे साहजिक आहे. तुम्हाला खूप वॉमिटिंग होत असेल, तुम्हाला स्वेटिंग होत असेल, तुमचं जेवण तुम्हाला जात नसेल, अशा वेळेस तुमचा बीपी कमी येऊ शकतो. अशा वेळेस काय करणार? नंबर 1, एकाच ठिकाणी खूप वेळ उभे राहू नका किंवा बसू नका. जर तुम्ही किचनमध्ये काम करत असाल तर मध्ये मध्ये ब्रेक घ्या. कंटिन्युटीमध्ये काम करू नका. जर तुम्ही सिटिंग पोझिशनमध्ये काम करत असाल किंवा लॅपटॉपवर काम करत असाल तर पायाखाली एखादं स्टूल घ्या, अधेमध्ये तुम्ही वॉक करा. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हायड्रेशन मेंटेन ठेवा. नॉर्मल वॉटर, कोकोनट वॉटर, ज्यूसेस, लिंबू सरबत ह्याचा इंटेक वाढवा. नंबर 3, स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स घेणे. प्रेग्नन्सीमध्ये हा एक इम्पॉर्टंट रूल आहे जो तुम्हाला थ्रू आउट द प्रेग्नन्सी फॉलो करायचा आहे. म्हणजे काही ठराविक काळानंतर काही ना काही खाऊन घेणे, त्यामुळे तुमचा बीपी मेंटेन राहील. नंबर 4 म्हणजे योगा किंवा काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणे. त्यामुळे काय होतं, तुमच्या बॉडीमधील सर्क्युलेशन नॉर्मल राहतं आणि बीपी मेंटेन राहतो. सो फॉलो दिस इन्स्ट्रक्शन्स अँड बी सेफ. थँक्यू.